पवित्र शास्त्रामधले प्रेषित पहिल्यांदा कोण आहे? प्रेषित म्हणजे मराठी बायबल मध्ये लिहिले जासूद. जासूद म्हणजे डिटेक्टिव्ह नाही, जासूद म्हणजे पाठवलेला, तुमच्या वतीनं तुमचा निरोप आहे, तुमचा माणूस एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी पाठवलेला. ग्रीक भाषेमध्ये ज्याला अपोस्टोलोस म्हणतात. म्हणजे आय सेंड, अपोस्टोलोस म्हणजे मी पाठवतो, आय सेंड अपोस्टोलोस. काय सांगितलं तुम्हाला? अ कडून ब कडे, फ्रॉम ए टू बी. अ व्यक्तीकडून ब व्यक्तीकडे किंवा व्यक्ती समूहाकडे, अ प्लेस मधून फ्रॉम प्लेस ए टू प्लेस बी. माझ्या बायबल मध्ये सांगितलंय, जे तुम्हाला चांगलं पाठ आहे, योहान 3:16 म्हणा बरं. 1 2 3 स्टार्ट. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याचा आपला एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्या पुत्रावर विश्वास ठेवेल त्याचा नाश होणार नाही, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. त्याने पुत्र दिला म्हणजे त्याने पाठवला. तो तिथं आहे, तिथून पाठवला. परमेश्वरानं स्वर्गातून पृथ्वीवर आम्हाला तारण्यासाठी पाठवला. कुणीतरी एकाने वाचा इब्री लोकासपत्र 3 अध्याय 1 वचन. इब्री 3:1. पढ़ो कुछ प्रॉब्लम, इंग्लिश हिंदी मराठी ऑल वेल. हाँ. इसलिए हे पवित्र भाइयों, तुम जो स्वर्गीय बुलाहट में भागी हो, उस प्रेरित और महायाजक यीशु पर. प्रेरित और महायाजक येशू, दॅट्स इट. बस 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 बस. इब्री 3:1 मध्ये म्हटलंय, आपण पत्करलेल्या मार्गाचा प्रेषित व प्रमुख याजक येशू ख्रिस्त ह्याच्याकडे लक्ष लावा. कुणाकडे लक्ष लावायचं? प्रभू येशू ख्रिस्ताकडे. तो कोण आहे? आपण पत्करलेल्या मार्गाचा प्रेषित व प्रमुख याजक. याजककडे आपण जाणार आहे, पण सध्या आपण काय शिकत आहे? प्रभू येशू ख्रिस्त प्रेषित आहे, स्वतः पाठवलेला आहे. कोण सांगतं? बायबल जे सांगतं ते म्हणायला काहीच हरकत नाही. ते लोक फक्त त्याला तेवढंच मानतात, पण मला माहित तो देव आहे, परंतु देवाने त्याला पाठवलं. देव पित्यानं या ठिकाणी आमच्यासाठी पाठवला. पहिला नवीन करारातले प्रेषित नंबर 1 कोण? प्रभू येशू ख्रिस्त. दुसऱ्या प्रकारचे प्रेषित लक्ष द्या, 12 शिष्य. कोण? 12. आता 12 शिष्य म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचे 12 शिष्य. 2 संदर्भ सांगतो, त्यांच्या नावांची लिस्ट लूक 6:13 मध्ये आहे, मत्ते 10:2. बघा त्याने काय केलं, ह्या 12 जगामध्ये पाठवलं. त्यावेळेस तिथं असताना तुम्ही जाऊन मार्क 16:15, मॅथ्यू 28:18, 19, 20. तुम्ही जा. त्याने पाठवलं 12 प्रेषितांना. कोणी पाठवलं? प्रेषित म्हणजे काय? प्रेषित म्हणजे काय? पाठवलेला. पहिला प्रेषित कोण? पहिला प्रकार दुसरा 12 शिष्य. आता ह्या 12 शिष्याविषयी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे, कारण तोपर्यंत प्रेषित ह्या शब्दाची इंटेन्सिटी तुम्हाला कळणार नाही, तीव्रता कळणार नाही. आणि म्हणून हा विषयांतर नाही, परंतु हे 12 शिष्यांच्या बद्दल तुम्हाला माहितीच पाहिजे. त्यांनी काय केलं, कसं जगले, कुठं मेले आणि कसे मेले. पटकन थोडक्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचे साक्षी होते बरं का. आता प्रेषित त्यांची पात्रता काय होती, तर येशू ख्रिस्ताला ते त्याच्या मरणाच्या आधी ओळखत होते आणि पुनरुत्थानाच्या नंतर पण ओळखत होते. येशू ख्रिस्ताचं स्वर्गारोहण झालं, स्वर्गारोहणाच्या आधी पुनरुत्थान झालं, त्यावेळेला प्रेषित 1:15 मध्ये काहीतरी लिहिलेलं होतं आणि 25-26 मध्ये पण काहीतरी लिहिलं होतं. बघा त्यांची चर्चा चालली होती. प्रेषित पहिला अध्याय 15 वचन पटकन लिहायचं, क्विक, बाकीचं लक्ष द्यायचं. आणि नाही, खाली बसा. आणि 25-26 नका वाचू नका, नाही सांगतो तुम्हाला. 25-26 तो नंतर घरी गेल्यानंतर वाचा. प्रेषित पहिला अध्याय सगळं वाचा घरी गेल्यानंतर. बघा काय परिस्थिती काय होती की
प्रभू येशू ख्रिस्ताचं पुनरुत्थान झालेलं आहे. तो ज्या वेळेस मेला त्याच्या आधी त्याला कोणीतरी धरून दिलं, एक जागा रिकामी झाली. मग आता त्या जागेवर परत कोणीतरी नेमलं पाहिजे. मग हे सगळे एकत्र जमले. मग त्यांचं असं म्हणणं होतं की एक जण गेलेला आहे, त्याच्या जागी कुणाला तरी नेमायचं. पण कुणाला नेमायचं माहितीये का? जे त्याच्या पुनरुत्थानाचा साक्षी आहे. आधीपासून त्याला येशू ख्रिस्त माहित आहे आणि पुनरुत्थानाचा पण जो साक्षी आहे, अशा व्यक्तीला ज्याला माहित नाहीये तो कसं काय विश्वास ठेवल, कसं काय सांगल तो मेला, तो माझ्यासाठी मेला, आम्ही पाहिलं, आम्ही हे केलं नाही. सो त्यांनी क्रायटेरिया काय ठेवलं की असा व्यक्तीला नेमायचं की जो पुनरुत्थानाचा साक्षी लिहिलंय तिथं बरं पहिल्या अध्यायात. मग त्यांनी 25व्या वचनामध्ये एकत्र आले, प्रार्थना. आपलं सेवक पद आणि प्रेषित पद सोडून आपल्या जागी गेलेल्या यहूदाच्या ठिकाणी. प्रेषित पद सोडून आहे बरं का, कधी सेवक पद सोडून आहे, त्याने सोडलं आणि आपली जागा गेला तो, म्हणजे त्याला जिथं जायला पाहिजे होतं तिथं. माहिती आहे ना, बायबल मध्ये लिहिलंय कसा मेला, कसा मेला. एनी अदर आन्सर? आता फाशी घेतल्यावर हे कसं काय गश आउट होतं? हा माणूस जाड होता माहित आहे, आणि बायबल मध्ये जे लिहिलं ते सांगतो, त्याच्याकडे कॅश बॉक्स होता ग्रुपचा. हा बायबल मध्ये लिहिलं, खजिनदार होता. आणि असं पण लिहिलंय त्याच्यातून तो काढून घेत असतो. कोणाला कळते? अजिबात विसरायचं नाही, देवबापावरती राहतो तो, प्रेमाने पाहतो, विसरायचं नाही, काढून घेत होता. आणि मग शेवटी त्याने काय केलं, जेव्हा धरून देण्यात आलं त्यावेळेस लक्षात आलं. उशीर आलेलं शांतन काय कामाचं. दुःख झाले मला ख्रिस्त खेळल्यावरी, चूक माझी कळे वेळ टळल्यावरी. काय फायदा? काय उपयोग नाही. गेला त्यांच्याकडं, मी निष्पाप जीवाला धरून दिले, तुमचे पैसे घ्या. अरे वा, आम्ही नव्हतो आलो तुझ्याकडे, तूच आला होता. मी याला धरून दिलं तर तुम्ही मला काय द्याल, कारण तुला डब्यात पैसे दिसले, एवढ्यात समाधान नव्हतं तुझं, जास्त पाहिजे. 30 त्या काळात म्हणजे खूप झाले. आम्हाला काय करायचं, इट्स युअर फ्युनरल, तुझं तू बघून घे. काय करायचं आता? मंदिरात फेकून दिले, जाऊन फेकलं. त्याच्यासाठी नव्हतं त्याला नेमलं. येशूने प्रार्थना करून त्याचं निवडणूक केली असेल, त्याला अनॉइंट केलं. दोघं जण गेले, हा पण गेला असेल, याच्याकडून पण चमत्कार झाले असतील. पण चॉईस इज युअर्स. जेव्हा म्हणतो तुझ्या पुढे जीवन आणि मरण ठेवलं, शाप आणि आशीर्वाद ठेवलं, जीवन निवडून घे सांगितलं, याने मरण निवडून घेतलं. अनुवादाचं पुस्तक 30वा अध्याय 15 वचन 19 वचन. काय निवडून घ्यायचं, तुम्हाला स्वतःचा करायचं. त्याने ते निवडलं, गळफास घेतला. आता जाड होता, ती दोरी तुटली बाबा, पडला पोटात, पोट फुटलं, आतडे बाहेर आले, रक्त पडलं जमिनीवर. त्या शेताला हकल दमा, दम म्हणजे रक्त इब्री भाषेत. ओके, हकल दमा म्हणतात. रक्ताने विकत घेतलेलं शेत. त्या लोकांनी त्या पैशाचं काय केलं, बोलले नको, हे मंदिरात नाही पाहिजे, ते परके लोक असतात बाहेरचे, ज्यांना काही जागा नाही स्वतःची, त्यांना तिकडे पुरून टाका ते शेत. येशू ख्रिस्ताचा जो शिष्य होता तो आपल्या जागी गेला. आता त्याच्या जागी कुणाला नेमायचं, तर त्यांनी सांगितलं, हे सर्वांचे हृदय जाणणारे प्रभू, आपले सेवक पद आणि प्रेषित पद सोडून गेलेल्या यहूदाच्या जागी आम्ही कुणाला नेमावं, या दोघांपैकी कुणाला नेमावं ते आम्हाला दाखवा. आणि त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या, आणि मग एकाची चिठ्ठी आली, त्याला त्यांनी नेमलं. ओके, माहित पाहिजे कोण काय वगैरे. 12 प्रेषित. परमेश्वराच्या योजनेमध्ये विशेष स्थान आहे. परमेश्वराच्या योजनेप्रमाणे विशेष स्थान आहे. जर तुम्ही लुकाचं सुवर्तमान 22-30 वाचाल तर त्याच्यामध्ये विशेष स्थान काय माहितीये का? त्यांनी देवाच्या राज्यामध्ये, येशूच्या राज्यामध्ये त्यांच्या मेजावर खावं प्यावं आणि राजासनावर बसून इस्रायलाच्या 12 वंशाचा न्याय करावा. अरे काय प्रेषितांचं स्थान. त्यांनी येशू ख्रिस्ताच्या बरोबर
त्याच्या मेजावर बसावं, खावं प्यावं आणि राजासनावर बसून किंग इस्रायलच्या 12 वंशाचं हे पोझिशन दिलं त्यांनी. एवढंच नाही तर त्यांचं प्रिव्हिलेज आणखी काय सांगितलं मी तुम्हाला, लूक 22:30. आणखी एक आहे प्रकटी 21:14 मध्ये लिहिलेलं आहे, मी वाचून दाखवतो तुम्हाला. 21:14 प्रकटीकरण मध्ये, नगरी, नवीन नगरी यरूशलेम नगरी, तिचा जो तट आहे ना, तट म्हणजे बाहेरची भिंत, त्याला 12 फाउंडेशन आणि त्याच्यावर त्या फाउंडेशन्सला पायांना कोकऱ्याच्या 12 प्रेषितांची नाव. प्रेषित काय? फाउंडेशन. प्रेषित काय? फाउंडेशन. आणि हे फाउंडेशन स्वतःच्या निवडीनुसार नाहीयेत, तर त्यांच्यावर ती कामगिरी सोपवल्यामुळे. म्हणून देवाच्या वचनामध्ये त्यांचं स्थान विशेष आहे आणि म्हणून त्यांना आपण जरा जवळून जाणून घेऊया. एक, शिमोन पेत्र. क्विकली, तुम्हाला माहित आहे शिमोन म्हणजे पेत्र म्हणजे खडक, मासे धरणारा होता. 2 पत्र लिहिले बायबल मध्ये. ह्या पेत्राला रोम मध्ये क्रूसावर टांगून मारण्यात आलं. पेत्र म्हटलं, मला माझ्या प्रभू सारखं मारायला मी लायक नाही, मला उलट टांगा. दुसरा, आंद्रिया. आंद्रिया म्हणजे धाडसी पुरुष, मॅनली. आंद्रिया हा शिमोन पेत्राचा भाऊ, तो पण मासे धरणारा होता. आंद्रिया स्कायथिया, ग्रीस आणि आशिया मायनर मध्ये त्याने प्रचार केला आणि इसवी सन 60 मध्ये अखेया प्रांत, त्या काळातलं अखेया प्रांत इथलं एक पात्रास म्हणून, म्हणजे आत्ताचं पेट्रा नाही, पात्रास म्हणून जे ठिकाण आहे त्या ठिकाणी त्याला वधस्तंभावर दिलं. बघा, पेत्र वधस्तंभावर उलटा, आंद्रिया वधस्तंभावर. संत आंद्रिया क्रॉस म्हणतात त्याला. असा क्रॉस, एक्स क्रॉस असतो आणि एक्स क्रॉस जो आहे ना, संत आंद्रियाचा क्रॉस म्हणून फेमस आहे. तिसरा, याकोबाला गर्जनेचा पुत्र असं येशूने नाव दिलं. बोअर्नेगेस. मार्क 3:17 मध्ये आहे ते. तो योहानाचा भाऊ होता, तो पण मासे धरणारा होता. लक्ष द्या, मला पॉइंट जो सांगायचा आहे तुमचा. त्यानं यहुदियामध्ये प्रचार केला. 12 प्रेषितापैकी रक्तसाक्षी झालेला पहिला माणूस याकोब. बघा, चुकायचं नाही, नीट ऐकायचं, नाहीतर तुम्ही सांगाल बनसुडे म्हटले पहिला रक्तसाक्षी. पहिला रक्तसाक्षी नाही म्हटलं मी. पहिला रक्तसाक्षी कोण होता नवीन करारामध्ये? व्हेरी गुड. 12 प्रेषितांपैकी पहिला रक्तसाक्षी झालेला याकोब. इसवी सन 44 मध्ये 44 मध्ये यरूशलेम मध्ये हेरोद अग्रिपाने त्याचा शिरच्छेद केला. प्रेषित 12 वाचतो आपण 1 आणि 2 मध्ये. ह्या सगळ्यांमध्ये असताना त्यावेळेस, त्याच्यामुळे बायबल मध्ये आहे. चौथा, योहान म्हणजे कृपाळू किंवा देवाची कृपा. त्याला देखील येशूने नाव दिलं गर्जनेचे पुत्र. आता ह्या दोघांना, याकोब आणि योहान गर्जनेचे पुत्र का नाव दिलं माहिती का? एकदा चालले होते आणि एका प्रांतामधून शमरोन, तर लोक ऐकत नाही. आता हे गरम डोक्याचे टेम्पर एकदम, प्रभू आम्हाला सांग, आम्ही डायरेक्ट आज्ञा करतो, वरून फायर फिनिश. त्याला देखील गर्जनेचा पुत्र म्हटलं. मासे धरणारा होता. योहानाला यरूशलेम आणि इफिस मध्ये योहानाने सेवा केली. म्हणजे एशिया मायनर मधलं सध्याचं तुर्केय, पूर्वी तुर्की किंवा टर्की किंवा तुर्कस्तान नाव होतं, आता तुर्की नाव आहे. तिथं मंडळाचं काम केलं आणि नेरोच्या कारकिर्दीमध्ये त्याला पात्म बेटावर हद्दपार करण्यात आलं. 5वा, फिलिप्प या शब्दाचा अर्थ आहे अश्वप्रेमी. एकदा एक हबशी षंड यरूशलेमेत आला होता प्रार्थना करायला आणि तो परत चालला होता. देवाने त्याला सांगितलं, ओके, इकडून यरूशलेमेकडून गज्जाकडे जाणारा रस्ता गाजा तिथं आहे आणि एक जण चाललाय आणि त्याला जाऊन गाठ आणि सांग त्याला. गो फिलिप, त्याला सुवार्तिक म्हणतात. आणि मग तो गेला. आता हा माणूस जो होता, ज्याची गाडी चालली तिथं होता मिनिस्टर.
कोण होता? मिनिस्टर. मिनिस्टर म्हणजे इथिओपियाची राणी आहे ना, कांदके, कुश म्हणजे इथिओपिया, कांदके नावाची राणी, तिचा तो फायनान्स मिनिस्टर होता. आणि मग तो रस्त्याने परत जाताना यशया संदेशात व्हाय शुड ही रीड आयझाया, हा रथ चाललाय ना, हा रथाच्या बरोबर, आणि तो माणूस वाचतो यशया, हा पळत पळत पळत, आणि तो पळत आहे याच्या स्पीडने, हा, आणि त्याला विचारतो, तुम्ही सर तुम्ही काय वाचता ते कळतं का तुम्हाला? तो माणूस म्हणतो, अनलेस समवन टेल्स मी, हाऊ कॅन आय, जोपर्यंत कोणी मला समजावून सांगत नाही, आम्हाला समजावून सांगण्याची गरज आहे, हे जोपर्यंत आम्ही ऍक्सेप्ट करत नाही तोपर्यंत आमची लर्निंगची प्रोसेस सुरूच होत नाही. आम्हाला कोणीतरी समजावून सांगणार नाही. आणि मग तो गेला, तो म्हणतो कोण कसं काय, मग तो म्हणतो ये वरती. तो वरती आला आणि त्याला सांगितलं, मग तिथून सुरू करून येशू ख्रिस्तापर्यंत इथपर्यंत की त्याला बॅप्टिझम पर्यंत लीड केलं. ते रस्त्याने पाणी दिसलं, हा म्हटलं हे बघ पाणी, मला बायबल मध्ये लिहिले ते दोघेही पाण्यात उतरले. उभयता, उभयता म्हणजे हजबंड वाईफ नाही, उभयता म्हणजे दोघही. ओके, पाण्यात उतरले. मिनिस्टर पण, मी मिनिस्टर आहे, मी कशाला येऊ, तूच पाणी घेऊन ये इकडं. दॅट्स नॉट द बिबल. गोष्टी बायबल प्रमाणे करा. आमचा पंथ असं सांगतो, आमचं चर्च असं सांगतं, मग येशू ख्रिस्त म्हणतो तुम्ही जे करता ते आहेत माणसाचे नियम. हा फिलिप्प म्हणजे एक प्रसिद्ध इतिहासकार म्हणतो की हा फिलिप्प म्हणजे आशियातला महान प्रकाश. हा फिलिप्प फ्रुगिया प्रांतातला हेरापलिस, बायबल मध्ये आहे नवीन करत हेरापलिस. हेरापलिस मध्ये त्याला, फ्रुगिया प्रांतात त्याला टांगून मारलं गेलं एका पिलरवर. फिलिप बर्थलमाय, बर्थलमाय. आता ऍक्च्युली ते नाव काय माहिती का, बार्थोलोमियस. बार म्हणजे मुलगा. बार, नवीन करारामध्ये खूप बार आहे, परंतु आपण त्या बारकडे लक्ष देत नाही, आम्हाला दुसरेच बार नाही. बार तिमय, तिमयाचा मुलगा बार तिमय. एक ठिकाणी बार येशू नाव का म्हणत होतं त्यावेळेस, बार येशू. बार अब्बास, अब्बासचा पुत्र बार अब्बास. ह्याच दुसरं नाव आहे बार्थोलोमायचं आहे ना, त्याचं ऍक्च्युअल नाव आहे नाथानियल. ऍक्च्युअली त्याचं नावच असं आहे, नाथानियल बार थलोमाय. थलोमायचा पुत्र नाथानियल. आर्मेनियामध्ये मिशनरी म्हणून काम केलं. काहीच्या मते तो भारतात, इथिओपियात आणि मेसोपोटेमियामध्ये पण त्याने काम केलं. पार्थिया जे इराणमध्ये आहे, ओके, वगैरे वगैरे. बार्थोलोमायचा मृत्यू झाला. कसं झाला माहिती का बार्थोलोमाय? मुद्दामून सांगत आहे प्रेषित समजून घेण्यासाठी. त्या माणसाची जिवंतपणे स्किन सोलण्यात आली. बार्थोलोमाय कोण आहे? कोण आहे तो? प्रेषित. मत्तय, मत्तय, मत्तय आणि लेवी एकच. लेवी म्हटलेलं कधी मत्तय म्हणजे यहोवाची देणगी. मत्तय त्याने दुसरं नाव म्हणजे किंवा सत्य, सत्य. त्याने तो सत्याकडे वळला. पहिलं जकातदाराचं काम करायचं होतं, बट ही केम टू ट्रूथ. आणि त्याने इथिओपियामध्ये सेवा केली. पार्थियामध्ये रक्तसाक्षी झाला. तलवारीनं मारलं. कसं? तलवारीनं. पुढचा थोमा, थोमा, थोमा. दिदुम म्हटलेला. दिदुम, दिदुम म्हणजे ट्विन, ट्विन, जुळा. म्हणजे बहुतेक वेळेला त्याचं नाव मत्तेशी जोडलेलं जातं. बहुतेक वेळा असं म्हणतात की ते जुळे असू शकतात, मत्ते आणि थोमा. दिदुम म्हटलेला. दिदुम म्हणजे ट्विन ब्रदर, ट्विन, ट्विन. इतिहासकार म्हणतात की त्याच्या मनामध्ये विश्वास अविश्वास, विश्वास अविश्वास असा द्वंद्व चालायचं. जसं त्या एकीच्या पोटामध्ये 2 लेकरं होते ना, आणि दोघांची फाईट चालली होती आजपासूनच. कुणाकडे? हा, रिप्कीच्या, रिप्कीच्या. याकूब एसाव. तसं हा विश्वास अविश्वास.
त्याने पार्थियामध्ये सेवा केली, पर्शियामध्ये सेवा केली, भारतामध्ये सेवा केली आणि भारतामध्ये मद्रास जवळ, त्या काळात मद्रासच्या जवळ त्याला भाल्यानं बसवून मारलं आणि तो प्रभूसाठी रक्तसाक्षी झाला. कोण? प्रेषित थोमा. याकोबला बऱ्याच वेळेला धाकटा याकोब मराठीतून लिहिलेली आहे, छोटा असं म्हणतात. अल्फीचा मुलगा, शरीर यष्टीने लहान, धाकटा याकोब पण म्हटलंय मार्क 15:40 मध्ये. त्याने आराम म्हणजे सिरिया आणि मिसर या ठिकाणी सेवा कार्य केलं. याकोबाला शेवटी मंदिराच्या वरून पॅरापेट वरून ढकलून देण्यात आलं, मरल म्हणून. मेला नाही, दगडमार केली तरी मेला नाही. तो गुडघे टेकून प्रार्थनाच करत होता. शेवटी क्लब माहिती आहे का तुम्हाला, बर्ची त्याने मारण्यात आलं. पुढचा शिमोन जिलोट म्हणजे सिमोन कनानी. आता कनानी म्हणजे कनान देशातला नाही बरं का, हे कनानी म्हणजे मत्ते 10:4 मध्ये. जिलोट म्हणजेच कनानी आणि जिलोट याचा एकच अर्थ. कसा माहितीये का, उलट आणि मधून कापला करवतीने, दोन भाग. कोण? प्रेषित. यहुदा म्हणजे खुदा, शॉर्ट, तद्दय, जूट. अश्शूर आणि पर्शियामध्ये त्याने सेवा कार्य केलं आणि पर्शियामध्ये यहुदाला बाणाने मारण्यात आलं, बाणाने. यहुदा इस्कारियोत बद्दल मी तुम्हाला सांगितलं. त्याच्या जागी जो नेमला प्रेषित 1:25-26, तर त्यांनी चिठ्ठ्या काढल्या. मत्तीत त्याची चिठ्ठी निघाली. हा मत्तीत रक्तसाक्षी झाला. रक्तसाक्षी प्रेषित 1:8 मध्ये लिहिले ना, साक्षी. आपण काय पाहत आहोत? नवीन करारामधले प्रेषितांचे प्रकार. नंबर 1 प्रभू येशू ख्रिस्त. मत्तीत त्याचा मृत्यू दगडाने ठेचलं आणि नंतर त्याचा शिरच्छेद केला गेला. त्यानेच कोणी प्रेषित, कोणी संदेश, कोणी सुवार्तिक, कोणी पाळक, कोणी शिक्षक नेमले. प्रेषित म्हणजे ओके. तिसरा प्रकारचा प्रेषित, एक विशेष माणूस आहे, त्याचं नाव आहे पौल. तो स्वतःला एक वेगळा खास प्रेषित म्हणतो. तो 12 जणांपैकी नव्हता, कारण त्याने येशू ख्रिस्ताला येशूच्या मरणापूर्वी ओळखलेलं नव्हतं. पण पुनरुत्थित ख्रिस्त आणि स्वर्गात गेलेला ख्रिस्त ह्याने याची विशेष भेट घेतली ज्यावेळेला हा दिमिश्काच्या वाटेवर होता, हे आपल्याला माहित आहे. आणि तो प्रेषित नंतर काय म्हणतो माहितीये का, 1 कोरिंथ 15:9 मध्ये वाचा. प्रेषितांमध्ये सगळ्यात लोएस्ट, तिसऱ्या प्रकारचा प्रेषित. पहिला एक कोण? प्रभू येशू पाठवलेला, वाचला पण, पाठवलेला. दुसरं 12 शिष्य, त्याने स्वतः पाठवलेलं. तिसरा, कारण ज्या वेळेला दिमिश्काच्या वाटेवर त्याला भेट दिली ना, त्यावेळेला त्याने विचारलं, प्रभू तू कोण आहेस? ज्या येशूचा तू छळ करतोस, तो मी आहे. हा, आणि तुझा काय करायचं ते तुला सांगितलं जाईल. आणि मग त्या अंकलला सांगितलं, अनानायासला, की जा असा असा माणूस आहे, त्याचा आता ते डोळे बंद आहेत, त्याचे हात ठेवून प्रार्थना कर. प्रभू त्याला तो डेंजर माणूस आहे ना, मी ते निवडलेलं पात्र आहे. माझं नाव परराष्ट्रीयांमध्ये घेऊन जाण्यासाठी मी त्याला निवडलेलं आहे. निवडलेलं कशासाठी? माझं नाव घेऊन जाण्यासाठी. क्लिअर आहे? पौल कोण आहे? पाठवलेला प्रेषित आहे. आता पौलच नव्हता जात, तर जर तुम्ही प्रेषितांचे कृत्य पुस्तक वाचलं, नीट अभ्यास करा. पहिलं जवळजवळ अर्ध पुस्तक वाचलं ना, तर बर्नबा पौल असा शब्द प्रयोग आहे. जवळजवळ अर्ध पुस्तक काय? बर्नबा पौल. आणि मग जवळजवळ अर्ध पुस्तक पुढचं नाव पॉल इज इन ड्रायव्हिंग सीट, बर्नबास पाठीमागे बॅक सीटवर. पॉल बर्नबा. एनिवे दोघं पण काय आहे? प्रेषित आहे. संदेष्टे आणि शिक्षक यांच्या गटामधून विशिष्ट कार्यासाठी यांना बाहेर पाठवलं होतं. जर तुम्ही प्रेषित 13 अध्याय वाचलं, 2 आणि 3 वचन, प्रेषित 13 अध्याय आता लक्षात घ्या, नीट लक्षात घ्या, 2-3 वचन वाचलं तर तिथं काय होतं माहितीये का, की हे एकत्र होते सगळेजण, तर ते सेवा करत होते आणि उपास करत होते. दे वर मिनिस्टरिंग अँड दे वर फास्टिंग. बघा क्रम बघा, सेवा करत होते आणि उपास करत होते, तेव्हा पवित्र आत्मा त्यांना म्हणाला.
ते सेवा आणि उपास करीत असताना पवित्र आत्मा त्यांना म्हणाला की माझ्यासाठी यांना वेगळं करा. मग पवित्र आत्मा त्यांना म्हणाल्यानंतर त्यांनी काय केलं, परत त्यांनी उपास आणि लगेच ऍक्शन नाही घेतली. देन अगेन आफ्टर गॉड स्पोक टू देम, त्यांनी उपास आणि प्रार्थना केली, कन्फर्मेशन घेतलं, त्यांच्यावर हात ठेवलं आणि त्यांना पाठवलं. त्यांनी रवानगी केली, जाऊ दिलं. पौल, बर्नबा, इतर प्रेषित. काय शिकत आहोत आपण? नवीन करारातले प्रेषितांचे प्रकार. नंबर 1 स्वतः येशू ख्रिस्त पाठवलेला, कसं आपण पाहिलं. नंतर 12 शिष्य, नंतर पौलच्या बरोबर बर्नबा पण होता. नंतर इतर प्रेषित, म्हणजे त्याने मिशनरी म्हणून आणखी एक भूमिका बजावली, आणि ती म्हणजे आतापर्यंत ज्या ठिकाणी लोक गेलेले नाहीत, मंडळाची स्थापना झालेली नाही, तिथं त्यांना पाठवलं. प्रत्येक ठिकाणी नाही जाऊ शकत ना, सो सेंड. म्हणजे लॅटिन मध्ये त्या शब्दाला म्हणतात आय सेंड, म्हणजे मिटो, MITTO, म्हणजे आय सेंड, मी पाठवतो. सेंड लॅटिन मध्ये मिटो. आता मिटो वरून मिशनरी हा शब्द आलाय, किंवा मिसाईल हा शब्द पण मिटो वरून आलेला आहे लॅटिन भाषेतला. आता दोन्ही तुम्हाला सांगतो. मिशनरी म्हणजे काय? मिशनरी आले आमच्याकडे, भारतामध्ये आले ना, मग स्कॉटलंड मधून आले, अमेरिकेमधून आले, इंग्लंड मधून आले, कॅनडा मधून आले, ऑस्ट्रेलिया मधून आले, कुठून आले, आपला देश सोडून आले ना, जागा सोडून आले. काही जण परत गेले ना, इकडेच मेले, काही जण प्रवासात मेले, रिटर्न जाताना, काही जण येतात. मिशनरी म्हणजे हे सुवार्थ कार्यासाठी डायनामाइट, माहिती का तुम्हाला? डायनामाइट, स्फोटक ते खाणीमध्ये सुरू न करतात, डायनामाइट भरतात, स्फोट होतो डायनामाइट. मिशनरी म्हणजे शुभवर्तमानाच्या डायनामाइटने भरलेले काय माहितीये का? मिसाईल. तुम्हाला मिसाईल माहितीये का? मिसाईल एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाते, पण हे मिशनरी म्हणजे कोणत्या माहितीये का? इंटरकॉन्टिनेंटल, आंतरखंडीय, ह्या खंडातून त्या खंडात जाणार आहे. इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल, ऐकलं का शब्द कधी? म्हणजे मिशनरी इज अन इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल filled with the dynamite of gospel. A missionary is an intercontinental missile filled with dynamite of gospel. शुभवर्तमानाचा स्फोट भरलेले. शांत नाही बसू शकत. आजही आमच्यामध्ये मंडळांचं रोपण करणारे प्रेषित आहेत. तेव्हा पण होते, त्याच्या काळामध्ये, नवीन काळाच्या काळामध्ये. एक फिलिप्पी करायचं पत्र जर वाचलं ना, तर फिलिप्पी इथल्या मंडळींनी त्यांचा एक जासूस पौलाकडे पाठवला होता. फिलिप्पी 2:25 मध्ये. त्याचं नाव आहे प्रदीप नाही, फ्रदित. उच्चार करेक्ट करायचे जसे तसेच बायबल मध्ये. एपॉफ्रोडिटस. ओके, 2:25 म्हणजे त्याला एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी फिलिप्पीकरांनी पाठवलं होतं काही कामासाठी. अपोलोस आणखी एक प्रेषित होता. 1 कोरिंथ 4:6 आणि 9. 1 कोरिंथ 4:6 आणि 9 मध्ये अपोलोस. आणखी 2 प्रेषितांचे नाव आहेत. रोम 16 मध्ये, रोम 16:7 मध्ये राहील. रोम 16:7 मध्ये हा लिहिताना लिहितो, पौल माझे नातेवाईक आणि सोबतीचे बंदिवान, दोघांचं नाव सांगतो, आंद्रोनिक आणि युनिया. आता हे पहिल्यांदाच ऐकलं असेल पुष्कळ जणांनी. आंद्रोनिक आणि युनिया यांना सलाम सांगा, ते प्रेषितांमध्ये नामांकित आहेत. अरे नामांकित होते ना, आपल्याला नाव पण पहिल्यांदा ऐकलं आपण. रोम 16:7 मध्ये तो म्हणतो, माझे नातेवाईक व सोबतीचे बंदिवान आंद्रोनिक व युनिया यांना सलाम सांगा, ते प्रेषितांमध्ये नामांकित आहेत. ते माझ्या पूर्वीच ख्रिस्ती होते, ख्रिस्तामध्ये होते.
आणखी सिल्वानस आणि सिल्वान म्हणजे इंग्रजीमध्ये सिल्वानस म्हणजे सिलास, सायलस आणि तिमथ्य. संत पौल थेसलोनिका इथल्या मंडळीला ज्यावेळेला पत्र लिहितो, पहिलं पत्र 1:1 मध्ये पौल, सिल्वान आणि तिमथ्य यांच्याकडून थेसलोनिका असं नाव आहे बरं. काय थेसल नाही, शॉर्ट मध्ये थेसल नाही आणि थेसलनी पण नाही, थेसलोनिका. आणखी 2 बंधू म्हणजे मुद्दा बाजूला राहून जातो, तिथं बरोबर वर्गणी गोळा करायला पाठवले होते येरुशलेमच्या लोकांच्यासाठी. 2 कोरिंथ 8:18 मध्ये उल्लेख आहे मंडळांची जासूस म्हटलं त्यांना. 2 कोरिंथ 8:18, 22-23 क्विकली लिहून घ्या. 2 कोरिंथ 8:18, 22-23 2 बंधू बद्दल सांगितलेलं आहे वेगवेगळ्या वेळेला. एकदा 18व्या वचनात, एकदा 22व्या वचनात, 23व्या वचनामध्ये. ग्रीक भाषेमध्ये त्यांना जासूस किंवा अपोस्टलोस म्हटलेलं ग्रीक मध्ये. अशा प्रकारे प्रेषित व्यापक गट आहे. आम्हाला जे अपेक्षित आहे ना, अपोस्टल म्हणजे उच्चभ्रू किंवा नाही का, प्रेषित म्हणजे उच्च स्थितीत असलेले, प्रतिष्ठित. तसं नाही. बायबल मध्ये काय लिहिलंय? प्रेषिताचे गुणधर्म. नंबर 1, प्रेषित कुशल कारागीर असतो आपल्या कामामधला. कसा असतो? वाचा ना 1 कोरिंथ 3:10, 1 कोरिंथियन्स 3:10. परमेश्वर के उस अनुग्रह के अनुसार जो मुझे दिया गया, मैंने बुद्धिमान राजमिस्त्री के समान नींव डाली. बस माझ्यावर झालेल्या देवाच्या अनुग्रहाच्या मानाने मी कुशल कारागिराच्या पद्धतीप्रमाणे पाया घातला, नींव डाली, फाउंडेशन. ऐका देवाच्या लोकांना, प्रेषित सहजपणे ओळखले जातात. सहजपणे. पहिली गोष्ट त्यांच्यामध्ये नम्रता आणि सेवा करण्याची इच्छा असते. काय असते? नम्रता आणि सेवा करण्याची इच्छा. म्हणजे खरे प्रेषित त्यांच्या पदाची घोषणा नाही करत. 3:10 बस करेन. खरे प्रेषित त्यांच्या पदाची घोषणा नाही करत. आय एम अपोस्टल सो अँड सो. त्याच्याऐवजी ते नम्रतेने ख्रिस्ताच्या शरीराची सेवा करण्याच्या इच्छेने त्यांच्या कृतीमधून त्यांचं पाचारण प्रकट करतात. त्यांच्या कृतीतून दिसून येतं. मत्ती 20 अध्याय जर वाचला 25 ते 30 तर तुम्हाला समजेल ते काय करतात. दुसरा मुद्दा, त्यांच्या पाचारणाचं प्रकटीकरण कळून येतं, म्हणजे दिसून येतं, मॅनिफेस्ट होतं, उघड होतं. त्यांच्या पाचारण काय आहे हे. नंबर 2, पाचारणाचं प्रकटीकरण दिसून येतं आणि ते वाचा ना प्रेषित 20-23 वाचा. चला प्रेषित 20-23 नाही 33 ऍक्ट्स 20:33. मैंने किसी के चांदी, सोने या कपड़े का लालच नहीं किया. प्रेषित लोभापासून दूर असलेला विश्वासू कारभारी असतो. हॅलो. पाचारणाचं प्रकटीकरण प्रेषित 20:33 मध्ये तो म्हणतो, मी तुमच्या चांदी सोन्याचं त्याला काय घेणं देणं नसतं रे. लोभापासून दूर असलेला विश्वासू कारभारी असतो. कोण असतो? लोभापासून दूर असलेला. नंबर 3, हा प्रेषित देवाचं जे प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर आहे ना, मंडळी, बॉडी ऑफ क्राइस्ट जे आहे ना, त्याचं ऐक्य पाहतो. काय पाहतो? ऐक्य. मंडळी मधचं ऐक्य. स्वार्थ नाही, वैयक्तिक महत्वाकांक्षा किंवा मानवाच्या गौरवाला स्थान न देता तो काय करतो? ख्रिस्ताच्या शरीराच्या ऐक्यतेकडे लक्ष देतो. He seeks the unity of the body of Christ.
नंबर 3 तुम्हाला मराठीतून समजायला अवघड पडलं, म्हणजे स्वतःचं अँबिशन बाजूला ठेवतो तो, लोकांचं ग्लोरिफिकेशन तो बाजूला ठेवतो, अँड ही सिक्स द युनिटी ऑफ द बॉडी ऑफ क्राइस्ट. पाऊल कसं होता? जर तुम्ही फिलिपियन्स 2 वाचलं, फिलिप्पी 2 वाचा ना जरा, 1 2 3 4 5 क्विकली. फिलिप्पी 2 1 ते 5, इफिस 4 1 ते 3, कोणी पण ज्याला मिळेल त्याने. यावरून ख्रिस्ताच्या ठायी काही आश्वासन, प्रीतीचे काही सांत्वन, आत्म्याची काही सहभागिता, काही कळवळा व करुणाही जर आहेत, तर तुम्ही समचित्त व्हा. तुम्ही समचित्त व्हा, एकचित्त व्हा. जयंत कुमार देवगण म्हणायचे, एक हो या ख्रिस्तामध्ये गीत एकता गाऊ, संचरित हो आत्म्याने भेद विसरून जाऊ. भेद विसरून जायचंय. हा जो प्रेषित आहे तो ख्रिस्ताचं म्हणजे वैयक्तिक महत्वाकांक्षा बाजूला ठेवतो, माणसाच्या गौरवाला स्थान देत नाही, तर ख्रिस्ताच्या शरीराच्या एकतेकडे पाहतो. नंबर 4 सायन्स ऑफ ट्रू अपोस्टल, खऱ्या प्रेषिताचे चिन्ह गुणधर्म. 4थी गोष्ट त्याचं साक्षीचं जीवन असतं, म्हणजे त्याच्या जीवनाद्वारे साक्ष दिसून येते, म्हणजे त्याचं जीवन बोलकं असतं, त्याच्या सेवेमधून कार्य दिसून येतं, प्रभूचं कार्य दिसून येतं. म्हणजे प्रेषित 4:33, 2 करीन 12:12 दिसून येतं जीवनाच्या द्वारे. त्याने सांगायची गरज नाही, मैं अमका तमका हो, मैं ये करता हो, मैं वो करता हो. पुष्कळ वेळेला जर गेलात ना तुम्ही माणूस ओळखताना ना, कसं ओळखायचं? तो स्वतःबद्दल सांगतोय, त्याच्या मिनिस्ट्री बद्दल सांगतोय, की देवाबद्दल आणि त्याच्या वचनाबद्दल सांगतोय. ओके, सेवकाचं काम आहे प्रभूला उंच करायचं. अहो याच्यात सांगितले त्याने आपले वचन स्वर्गात सदा सर्व काळासाठी स्थिर स्थापलेलं आहे. त्याने आपल्या सर्व नावाहून त्याच्या वचनाची थोडी वाढली आहे. What is important for you is glorify God, not yourself, not your ministry. कोणतंही सेवा कार्य किंवा सेवक याला देवाच्या वचनापेक्षा उंच करायचा प्रयत्न करू नका. आमचा देव ईर्ष्यावान देव, त्याला नाही आवडत, नाही आवडत. नंबर 5 ह्या प्रेषिताचं काम आहे की मंडळीला शिस्त लावणं. देर इज नो डिसायपल विदाउट डिसिप्लिन. बरं का, डिसायपल आहेत ना, इथे लिहिलं ना डिसायपल, शिष्यत्व, डिसायपलशिप ट्रेनिंग. देर इज नो डिसायपल विदाउट डिसिप्लिन. जर शिस्त नाही तर तुम्ही शिष्यच नाही. संत पौल उगीच नाही म्हणत सगळं काही शिस्तवार होऊ द्या. एव्हरीथिंग हॅज टू बी इन ऑर्डर. जेव्हा मंडळीमध्ये कठोर शिस्तीची आवश्यकता असते तेव्हा प्रेषित अद्भुत रीतीनं ती शिस्त लावायला सक्षम असतात. When the exercise of severe discipline is needed in the church, an apostle will be able to do it supernaturally. जेव्हा शिस्तीची गरज असते, घाबरायचं नाही, प्रीतीने सांगायचंय. परंतु देवाच्या वचनात संत पौल कधी कधी म्हणतो निषेध कर. There will be time की you have to rebuke. जेव्हा राईट गोष्टीसाठी गरज आहे निषेध, त्यावेळेला निषेध करा. शिक्षण दे, निषेध कर. मंडळीला शिस्त लावणं हे काम आहे, अपोस्टलचं काम आहे. नाही फाउंडेशनल टीचिंग आहे त्याचं हे, नाहीतर मग काय तो गेल्यानंतर काय काय होईल मंडळीमध्ये, कारण तो कायम नाही ना तिथे. मंडळीला शिस्त. आणि हे लोक काय करतात, यांचा गुणधर्म काय प्रेषितांचा, तर ते
प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेलं ग्रेट कमिशन जे आहे ना, महान कामगिरी ते पूर्ण करतात. दे फुलफिल द ग्रेट कमिशन. म्हणजे त्यांचा सर्वात मोठा जे भार आहे, बर्डन त्यांच्यावर जे काय आहे की ते प्रभू येशू ख्रिस्ताने जी दिलेली आज्ञा आहे ना, तुम्ही जाऊन सर्व सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा, जे कमिशन आहे ग्रेट कमिशन ते पूर्ण करणं हा त्यांचा बर्डन आहे. हे त्यांचं ओझ असतं आणि ते पूर्ण करणं त्यांचं ध्येय असतं. ते करतात. रोमकरास पत्र 15वा अध्याय जर पाहिला तुम्ही 19-20 वचनामध्ये, रोम 15:19-20. चिन्हों और अद्भुत कामों की सामर्थ्य से और पवित्र आत्मा की सामर्थ्य से मेरे के द्वारा किए, यहाँ तक कि मैंने यरूशलेम से लेकर चारों ओर इल्लुरिकुम तक मसीह के सुसमाचार का पूरा प्रचार किया. पूरा प्रचार किया. यरूशलेम से लेके चारों ओर. हा, तुम्ही सांगाल ना सगळीकडे, यरूशलेम यहुदिया शंभरूना पृथ्वीच्या शेवटापर्यंत. अरे पौलानी केलं ना, पौलानी केलं त्याने. हे प्रेषित जे आहेत, पुढचा मुद्दा सांगून मी बंद करतो या ठिकाणी, मुलांसाठी आपण थांबूया. त्यांचं चिन्ह म्हणजे हे प्रेषित योग्य शब्द बोलणारे असतात. दे स्पीक साऊंड वर्ड्स. साऊंड डॉक्ट्रिन आपण म्हणतो ना, साऊंड वर्ड्स. जर तुम्ही पहिलं तिमोथेय 2:7 वाचला, आता नका वाचू, फक्त लिहून घ्या. तर प्रेषित हा उपदेश करतो आणि शिकवतो योग्य शब्दांनी. 1 तिमोथेय 2:7. प्रेषित काय करतो? उपदेश करतो आणि शिकवतो. तिथला पत्र 2रा अध्याय 1 वचन पण ते सांगेल तुम्हाला. टायटस 2:1. प्रेषित सहज ओळखला जाऊ शकतो. काय? सहज ओळखला जाऊ शकतो प्रेषित. त्यानेच कोणी संदेशकार, कोणी सुवार्थी, कोणी पाळक, शिक्षक हे नेमले, दिले यासाठी की त्यांनी पवित्र जनांना सेवेच्या कार्याकरता तयार करावं आणि ख्रिस्ताच्या शरीराची रचना पूर्ण. तयार नाही केलं तर शरीराची रचना पूर्ण होणार आहे. समजतंय का? समजतंय? लक्षात आलं? आणखी पुढचे 4 घ्यायचे. किती सेशन आहे? फक्त 2 सेशन आहे. प्रार्थना करू.